नमस्कार. श्री अन्नपूर्णा नमो नमः. या ठिकाणी आपण आज करणार आहोत पनीरची भाजी. अगदी सोप्या पद्धतीची तुम्हाला मी आज एक रेसिपी सांगणार आहे. त्याला जास्त काही साहित्य लागत नाही. एकदम सोप्या पद्धतीची चविष्ट. तर चला आपण बघूया. या कढईमध्ये तेल टाकत आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीनुसार तुम्ही तेल टाकू शकता. तेल असं छान थोडं गरम झालेलं आहे. आता यामध्ये थोडं लसणाची पेस्ट टाकूया. थोडं अद्रकाची पेस्ट टाकूया. थोडं मंद आचेवर गॅस ठेवायचा. आता या ठिकाणी मी इथं दूध घेतलेलं आहे. त्या दूधमध्ये पनीर बटर मसाला हे मसाला आपण वापरणार आहोत. दूध हे कमी टेम्परेचरवर तापवलेलं आहे, कारण गरम याच्यामध्ये जर आपण टाकलं तर त्याच्या गाठी होतात. कमी टेम्परेचरवर तापवलेलं हे दूध आहे. हा मसाला त्या दुधामध्ये चांगला हा मसाला त्या दुधामध्ये सॉफ्ट करूया. त्याच्यात बघायचे असे गाठी वगैरे नाही झाल्या पाहिजे. पूर्ण सॉफ्ट असं हे लिक्विड तयार झालं पाहिजे. अगदी सोप्या पद्धतीची ही पनीरची भाजी आहे. यामध्ये मी असे वैयक्तिक दुसरे काही मटेरियल टाकत नाहीये. एकदम सिंपल अशी आपल्या मुलांना जशी आवडेल त्या पद्धतीची ही भाजी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. यामध्ये मी काही कांदा, टमाटर वगैरे काहीही टाकत नाहीये. आपण यामध्ये अद्रक लसूण टाकलेला थोडा ब्राऊन होऊ द्यायचा. आणि त्यामध्ये जे आपण दुधामध्ये पनीर मसाला टाकलेला आहे ते लिक्विड दुधाचं आपण यामध्ये टाकूया. थोडी हळद टाकूया. आता हे दुधाचे बॅटर ह्यामध्ये टाकूया. एकदम सोप्या पद्धतीची ही भाजी आहे. यामध्ये मी दुधामध्ये मसाला पूर्ण ऍड केलेला आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार त्यामध्ये थोडं पाणी पण टाकू शकता. ते छान थोडंसं हलवून घेऊया, जेणेकरून त्यामध्ये थोडंसं तेलाची तरी येईल. तोपर्यंत मंद आचेवर छान ग्रेव्ही होऊ द्यायची. जसं की तुम्हाला मी आता म्हणते, यामध्ये थोडं तुम्ही पाणी पण ऍड करू शकता. मी या ठिकाणी थोडंसं पाणी पण ऍड करते.
तुम्ही बघू शकता आता त्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण थोडं लाल, आपल्याला जेवढं हवं आहे त्या हिशोबानं, आणि त्यामध्ये थोडा कलरला मी काळा मसाला वापरलेला आहे. आता हे मिश्रण छान तेल सुटेपर्यंत थोडंसं मंद आचेवर होऊ द्यायचं. या ठिकाणी मी ही जी पनीर घेतलेली आहेत, ह्या पनीरला मी काही तेलामध्ये फ्राय केलेले नाहीये. हे पनीर मी असे सॉफ्ट ठेवलेले आहेत, जेणेकरून पनीरची चव फार मस्त लागते. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही तेलामध्ये फ्राय करू शकता. तुम्ही बघू शकता आता मस्त छान असं ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता त्यामध्ये मी हे पनीर टाकत आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला कसा मस्त कलर आलेला आहे. आता त्यामध्ये मी थोडं मीठ घालत आहे. आपला जो हा पनीर मसाला, पनीर बटर मसाला आहे, ह्यामध्ये मिठाची क्वांटिटी प्रमाण असते, पण आपण आपल्या क्वांटिटीनुसार आपण मीठ घालू शकतो, कारण त्यामध्ये आपण थोडंसं मिल्क वॉटर ॲड करतो ना, त्या हिशोबाने. तुम्ही बघू शकता कशी मस्त ही भाजी झालेली आहे. ह्याला काही जास्त तुम्हाला परिश्रम करायची गरजच नाहीये. तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनला पण अशी भाजी देऊ शकता. तुम्ही बघू शकता आता ही पनीरची भाजी होत आलेली आहे. त्यामध्ये मी एक छोटी अशी किसणी घ्यायची. मी गार्निशिंगला थोडे पनीर ठेवले होते, यामध्ये आपण छान किसून घेऊया. जेणेकरून भाजीची चव अशी मस्त लागते, सॉफ्ट सॉफ्ट. आपण ज्यावेळेस पनीरची भाजी टेस्ट करतो त्या टाईमला याची चव फार मस्त लागते पनीरची. त्याच्यासाठी तुम्ही गार्निशिंगला पनीर थोडेसे ठेवायचे. आता त्यामध्ये मी आता यामध्ये थोडे गार्निशिंगला कोथिंबीर टाकत आहे. तुम्ही बघू शकता कशी मस्त अशी भन्नाट भाजी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. तुम्ही बघू शकता आपली ही पनीरची रेसिपी तयार आहे. आता आपण दुसरीकडे जिरे राईस करून घेऊया. आता इथे आपण जिरा राईस बनवून घेणार आहोत. या ठिकाणी मी कुकरमध्ये थोडंसं तेल घालूया. थोडे जिरे, थोडे तेजपान,
थोडा लसण, तेच पाणी यामध्ये ह्याच्यासाठी घातलंय, राईसला थोडी चव छान येते. आता त्यामध्ये मी इथे 1 ग्लास तांदूळाची राईस करत आहे. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये थोडं पाणी ऍड करायचे. थोडं मीठ ऍड करायचे. इथे मी हे तांदूळ धुवून घेतलेले आहे. आता पाणी पण छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये हे तांदूळ टाकून द्यायचे. गार्निशिंगला थोडी कोथिंबीर टाकूया. इथे आपण तांदूळ लावलेले आहेत. तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. या ठिकाणी मी 3 वाटी गव्हाचे पीठ घेतले. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. आता यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे. ते पीठ एकजीव करून घेऊया. सॉफ्ट अशी कणिक मळून घेऊया छान. थोडं थोडं पाणी घालून ही कणिक मळायची आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं. तुम्ही बघू शकता. कणिक ही जास्त घट्ट मळायची नाहीये. सॉफ्ट अशी कणिक छान मस्त मळून घ्यायची आहे. जेणेकरून आपण ज्यावेळेस फलका करतो तो एकदम मस्त असं फुलतो छान. कारण म्हणतात ना, ज्यावेळेस कणिक छान मळली त्यावेळेस फलका छान येतो, तसं. या ठिकाणी 2 मिनिटं आपण कणिक ही रेस्टला ठेवूया. दोन मिनिटं. या ठिकाणी आता हे तांदूळ छान बॉईल होत आलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला मी एक टिप्स आवर्जून सांगायला मला खूप छान आनंद होईल. मी कुकरला झाकण का बरं नाही लावलं. आता या ठिकाणी आपण 1 ग्लास जरी तांदूळ घेतले, क्वचित आपल्या हातानं जर ह्यामध्ये पाणी थोडं जास्त ऍड झालेलं असेल तर आपण 1 उकळी देऊन ते पाणी थोडं हे करू शकतो. त्यासाठी मी झाकण लावत नाही. आता तुम्ही बघू शकता, माझ्या मेजरमेंट प्रमाणे मला जसं पाणी हवं आहे तांदूळाला बरोबर तसं पाणी झालेलं आहे. आता या ठिकाणी आपण कुकरला झाकण लावू शकतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही टिप्स माझी. आता या ठिकाणी मी कुकरला शिट्टी लावलेली आहे.
तोपर्यंत आपण जी कणिक मळून ठेवली होती ती एकदा बघूया. कणिक ही अशी छान सॉफ्ट झालेली आहे. तरी त्यामध्ये मी थोडंसं तेल ऍड करते, जेणेकरून पोळीला आपल्याला फलका लाटताना मस्त असा छान मस्त मऊदार फलका छान होईल. तुम्ही बघू शकता कशी मस्त असा हा कणिक मळालेली आहे. आता या ठिकाणी आपण फलका लाटायला घेऊया. आता या ठिकाणी कुकरची 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी गॅस बंद करत आहे. ताट इकडे घेते, स्टॉप करा. ताट दिसेल ना. आता या ठिकाणी आपण छोटासा मस्त फलका करून घेऊया. तुम्ही बघू शकता. तुम्हाला नंतर सांगते. छोटासा. आता या ठिकाणी आपण एक पोळीचा उंडा घेऊया. हलक्या हाताने हा फलका लाटूया. हा जो फलका मी करत आहे त्याला मारवाडी फलका म्हणतात. हलक्या हाताने छान असा तो लाटून घेऊया. तुम्ही बघू शकता कसा हा मस्त सर्कल आकाराचा झालेला आहे फलका. आता हा आपण छान भाजून घेऊया. सुरुवातीला आपण काय करायचं, गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची. ज्यावेळेस फलका टाकायचा ना तो थोडा लाईट मध्ये फ्लेम करायची त्याची. आता पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता कसा हा मस्त सॉफ्ट असा फलका आपला तयार होत आहे. तुम्ही बघू शकता. आता हा काढून घेऊया आणि लाटले त्या दिशेनं तो फलका गॅसवर ठेवूया. तुम्ही बघू शकता कसा हा मस्त फलका हा फुगला आहे. बघू शकता. आता त्यामध्ये आपण मस्त अशी तुपाची धार सोडायची. तुम्ही तुमच्या मुलांना असा टिफिनला सुद्धा हा फलका करून देऊ शकता, जेणेकरून आपले मुलं आवर्जून 2 फलके खातील. तुम्ही बघू शकता. या ठिकाणी मी इथे पनीरची भाजी केलेली आहे, जिरा राईस केलेला आहे आणि फलका केलेला आहे. तुम्ही बघू शकता. मस्त अशी ही डिश तयार केलेली आहे मी. तुम्हाला जर माझी ही रेसिपीज आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवर्जून बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका. धन्यवाद.